भारतीय जनता पार्टीच्या वतीने महानगरपालिका निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी विराट पदयात्रा काढीत शक्ती प्रदर्शन केले। या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी शहराचा विकास हवा असेल तर भारतीय जनता पार्टीलाच बहुमताने विजयी करण्याचे आवाहन नागरिकांना करीत एमआयएम सह शिवसेना ठाकरे पक्षावर निशाणा साधला। काय शेवटचा दिवस आहे प्रचाराचा आणि कंबर कसलेल्या भारतीय जनता पार्टीने काय सांगितलं? आपण पाहताय की छत्रपती संभाजीनगरामध्ये कमळाचं अतिशय उत्साहाचं वातावरण। प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आणि ग्रामीण भागातून आलेले 200 पदाधिकारी, शहरातला प्रत्येक पदाधिकारी कामात लागलेला, असं सगळं शहर ढवळून टाकणारं आमचं कमळ या छत्रपती संभाजीनगराच्या महानगरपालिकेमध्ये फुलणार। फक्त कमळ कमळ आणि कमळ। आज आपण पैठण गेटच्या भागामध्ये आहात। आपण पाहताय आमच्या भागाचे उमेदवार अनिल भैया मकरिये, सीमा सिद्धार्थ साळवे, कीर्तिताई शिंदे, समीर दादा राजूरकर असे दिग्गज उमेदवार, अतिशय नगरसेवक या लेबलला साजेसे नगरसेवक म्हणून सेवाभावाने काम करणारे हे सगळे उमेदवार केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीकडे आहेत। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ, माननीय कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे साहेबांच्या नेतृत्वात हे सगळे काम करणारे नगरसेवक आम्हा छत्रपती संभाजीनगरकरांना चांगलं सुनियोजित शहर पाहिजे असेल तर सगळेजण आशीर्वाद देणार फक्त कमळालाच। एमआयएमच्या आसुदून ओवेसी यांनी सुद्धा ठाण मांडून आहे आणि त्यांनी परभणीमध्ये एक वाक्य वापरलं होतं, नथुराम गोडसे हे माणसातच नाही। हे बघा, ओवेसींची मानसिकता, ओवेसींचे धार्मिक विद्वेष पसरवण्याची जी विकृत मानसिकता आहे ही समाजाने ओळखलेली आहे। संभाजीनगरकरांना माहिती आहे इथे उद्योग व्यवसाय धंदे येत आहेत आणि अशा वेळेला एमआयएम सारख्या पक्षाला जर साथ दिली तर ते धुडगूस घालतायत, ते शहर अशांत ठेवतायत आणि असं अशांत शहरांमध्ये उद्योग व्यवसाय येणार नाही। त्याच्यामुळे एमआयएम जिथे नाहीये तिथले हिंदू सुद्धा एमआयएम आणि मुस्लिम उमेदवार उभाटाला मतदान करणार आहेत हे समजून उभाटा आणि एमआयएम यांना कुणीही मतदान करणार नाही। करणार असेल तर त्यांनी विचार करावा, डीएमआयसीतला उद्योग, डीएमआयसीतला कारखानदार या एमआयएमच्या धुडगुसामुळे येणार नाही आणि त्यामुळे उभाटा जे मामूनला घेऊन जे आज लढण्याचा प्रयत्न करतायत, कोणत्या सच्च्या शिवसैनिकाला पण हे आवडत नाहीये। कालच्या सभेमध्ये मामू तिथे असताना त्यांना व्यासपीठावरून उतरवावं लागलं कारण सच्च्या शिवसैनिकांनी विरोध केला। वंदे मातरम तिथे घोषणा होत्या, भारत माता की जय होत्या, पण मामू आणि मामूंच्या भाच्या शांत होत्या। त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने जय भारत, भारत माता की जय म्हणायला सांगितलेलं असताना हे म्हणत नाही। यापेक्षा आम्हाला राष्ट्रद्रोही माणसं अजून निवडून द्यायचीत का, हा विचार संभाजीनगर नक्की करणार आहेत। 80% पाणी योजनेचं काम पूर्ण झालंय तुम्ही सांगताय, म्हणजे आहे तर पाणी मिळेल का? आपल्याला माहित आहे की छत्रपती संभाजीनगरच्या पाण्याकडे आपले लाडके मुख्यमंत्री देवाभाऊंचं विशेष लक्ष आहे आणि परवा 4 दिवसांपूर्वी 3700 HP 3700 HPच्या 3 मोटर आहेत, त्यांचा ड्राय रन टेस्ट झालेली आहे आणि मार्च पर्यंत देवाभाऊच आपल्याला पाणी देऊ शकतात। आतापर्यंत उभाटाचे माननीय माजी मुख्यमंत्री ठाकरेंनी 2.5 वर्ष ती फाईल लांबवली, पाण्याची फाईल मातोश्रीवर फिरत राहिली आणि आम्हा संभाजीनगरचं तहानलेलं सगळं शहर राहिलं। याचं पाप उभाटाला आता फेडावं लागणार आहे। चुकीचा फोटो आहे तो, वेगळ्या सभेचा अजून एक AI जनरेटेड फोटो आहे त्याचा आणि आमचा संबंध नाही। जोपर्यंत एमआयएम वंदे मातरम, भारत माता की जय ज्या दिवशी म्हणेल त्या दिवशी आम्ही त्यांच्याशी हस्तांदोलन करू, अन्यथा एमआयएम आणि भाजपचं कधी युती होऊ शकत नाही।